ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी. संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा. आपल्या देशात मासे खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सुरमई, पापलेट, कोळंबी, बोंबील अशी नावं जरी घेतली तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र हेच मासे तुमच्या ताटातून गायब होऊ शकतात. स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज येथील एका नवीन संशोधनानं गंभीर इशारा दिलाय. जगातील अनेक किनारी भाग हे पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीनं आम्लधर्मी म्हणजेच ऍसिडिक होत आहेत. याचा परिणाम समुद्रातल्या जीवसृष्टीवर होऊ शकतो. नेचर कम्युनिकेशन्स मधील प्रकाशित अभ्यासानुसार समुद्राचं पाणी सातत्यानं प्रदूषित होतंय. कॅलिफोर्निया सारख्या क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया वेगानं सुरू आहे. संशोधकांनी 20व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरन आइसोटोप वापरून अभ्यास केला. या अभ्यासात किनाऱ्यावरील पाण्याचा पीएच पातळीत मागील सतत घट झाली आहे. असं असून 21व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची चिन्ह आहेत. हा बदल जगभरातीलच सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक उत्पादन देणारं क्षेत्र म्हणून मासेमारी क्षेत्र ओळखलं जातं. मात्र जेव्हा हे खोल आणि आम्लधर्मी पाणी वारंवार पृष्ठभागावर येतं आणि त्याचा संपर्क कार्बन डायऑक्साईड सोबत येतो, त्यामुळे हे पाणी ऍसिडिक होतं. तेव्हा मासे, कोळंबी, शिंपले आणि प्रवाळ यासारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होऊ लागले. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं विरघळत आहे. त्यामुळे पाण्याचा पीएच हा सतत कमी होतोय. हे असंच सुरू राहिलं तर समुद्रातील जीवसृष्टी धोक्यात येईल. माशांचं प्रमाण कमी होईल आणि त्याचमुळे निसर्ग चक्र अबाधित ठेवायचं असेल तर प्रत्येकानं वैयक्तिक जबाबदारी समजून हे प्रदूषण रोखण्यासाठी पावलं उचलणं हे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.